नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. काँग्रेसनं राज्यातल्या 48 लोकसभेच्या जागांसाठी इच्छुकांची नावं मागवलेली आहेत. सूत्रांकडून आलेली महत्त्वाची माहिती आहे. 48 जागांसाठी 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावं सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचं सूत्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काँग्रेस स्वबळाच्या दिशेनं चालू आहे का, अशी मात्र चर्चा सुरू झालेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गजानन, खरंच काँग्रेसची स्वबळावरनं निवडणुका लढवण्याची तयारी सुरू आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नक्की यासाठी हा प्रश्न उपस्थित होतो की काल दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक जी आहे ती काँग्रेसची झाली आणि बैठक झाल्यानंतर तातडीनं सगळ्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपर्क साधला आणि सगळे जे इच्छुक आहेत काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांचे नावं जे आहे ते हायकमांडकडे पाठवण्याची सूचना जी आहे ती केलेली आहे आणि त्यासाठी पुढचे 5 दिवस दिलेले आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत सर्व इच्छुकांचे नावं जे आहे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षामार्फत हायकमांडपर्यंत जायचं आहे, पोहोचवायचे आहे. काँग्रेस स्वबळाच्या दिशेनं तयारी करते काय, अशी चर्चा जी आहे ती या निमित्तानं सुरू झालेली आहे. कारण की प्रादेशिक पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेसह इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसला गृहीत न धरता आपली तयारी सुरू केलेली आहे असं कळतंय, चर्चा सुरू केली असं कळतं. तर दुसरीकडे दबाव तंत्र म्हणून की काय किंवा स्वबळाची तयारी म्हणून की काय, काँग्रेसनंही आपल्या संभाव्य उमेदवारांची 48 लोकसभा उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची नावं जी आहे ती मागितलेली आहे आणि स्वबळाच्या दिशेनं तयारी काँग्रेसनं सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित असो, राजू शेट्टी असो, राष्ट्रवादी असो, उबाठा असो, यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चा एकीकडे सुरू आहे. फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आक्रमकपणे पुढे जात 48 लोकसभा मतदारसंघातली इच्छुकांची नावं मागितलेली आहे. विदर्भातल्या 10 जागांचा त्यामध्ये समावेश आहे आणि पुढच्या काळात 10 ही सगळी नावं आल्यानंतर त्यावर विचारमंथन केलं जाणार आहे की प्रत्येक मतदारसंघात आपला कुठला प्रबळ आणि चांगला उमेदवार राहू शकतो, विनिंग कॅन्डिडेट राहू शकतो, याची चाचपणी 10 जानेवारी नंतर काँग्रेस करणार आहे. परंतु आता पुढच्या 5 दिवसात काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांना इच्छुक उमेदवारांची नावं द्यायची आहेत आणि हा दबाव तंत्राचा भाग आहे की स्वबळाची तयारी आहे. आता यावर उबाठा आणि राष्ट्रवादीचं काय रिॲक्शन आहे याकडे बघावं लागेल. कारण की 48 मतदारसंघ म्हणजे त्यात बारामतीचाही समावेश आहे, जिथे सुप्रिया सुळे निवडणूक लढणार आहे, जिथे राष्ट्रवादीचे खासदार कोल्हे निवडणूक लढणार आहे. तिथल्याही इच्छुक उमेदवारांची नावं जी आहे ती काँग्रेसनं मागवलेली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचवलेल्या आहे. महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना, कारण की काँग्रेस जर इतक्या आक्रमकपणे स्वबळाची तयारी करत असेल तर मग इतर पक्षांची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर काँग्रेसनं 48 लोकसभेच्या जागांसाठी इच्छुकांची नावं मागवलेली आहे. सूत्रांकडून समोर आलेली महत्त्वाची माहिती आहे. 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावं सादर करा, अशा सूचनाही करण्यात आल्या. तर मवियाच्या जागा वाटपाचं सूत्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र काँग्रेसची स्वबळावरती तयारी सुरू आहे की हे दबाव तंत्र आहे, असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय.